काटेलधाम येथे दिव्यांग वधूवर परिचय मेळावा, 350 दिव्यांगांची नोंदणी, 2 जोडप्यांचे विवाह जुळले। बुलढाणा अर्बन बँकेच्या वतीने मयत सभासदांच्या वारसांना 1 लाखांचे विम्याचे धनादेश वितरित। एका मूकबधीर युवकास नोकरी मिळणार, राधेश्याम चांडक यांनी जाहीर केले। बुलढाण्याच्या संग्रामपूर तालुक्यातील काटेलधाम येथे दिव्यांग बांधवांच्या सामाजिक पुनर्वसनाला चालना देण्यासाठी आणि त्यांना हक्काचा जोडीदार मिळाला या उदात्त उद्देशाने दिव्यांग वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन 13 मार्च रोजी करण्यात आले। या मेळाव्यात तब्बल 350 दिव्यांगांनी नोंदणी करत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला। बावनबीर येथील वासुदेव काळमेघ यांच्या मूकबधीर पल्लवी व गौरीची आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी पालकत्वाची जबाबदारी स्वीकारलेले असून यामधील पल्लवीचा विवाहासाठी आमदार डॉक्टर संजय कुटे यांनी स्वतः जाऊन वर शोधले होते। आज या कार्यक्रमात मुलामुलींचे सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तसेच विठ्ठल धुमाळे या मुलाला बुलढाणा अर्बन बँकेत नोकरी देण्याचे भाईजी यांनी जाहीर केले। विदर्भासह राज्यातील विविध जिल्ह्यांतून अंध, मूकबधीर, अस्थिव्यंग तसेच इतर शारीरिक व मानसिक दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले। आपल्या आयुष्याला नवी दिशा मिळावी, योग्य जोडीदार मिळून जीवन सुसह्य व्हावे आणि सामाजिक सन्मानाने संसार उभारता यावा या हेतूने सहभागी दिव्यांगांनी आपली माहिती नोंदविली। या मेळाव्याचे आयोजन नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड बुलढाणा, बुलढाणा अर्बन कोऑप क्रेडिट सोसायटी म बुलढाणा, श्रीराम कुटे गुरुजी फाउंडेशन जळगाव जामोद व श्री संत गुलाबबाबा संस्था काटेलधाम तसेच दिव्यांग क्रांती संघटना रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। या मेळाव्याला अध्यक्ष राधेश्याम चांडक, डॉक्टर अपर्णा कुटे, रामेश्वर कलंत्री, इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे मनोज मेळत, राम भारती महाराज, BG पाटील, प्राचार्य DS लहाणे, दिव्यांग कल्याण अधिकारी प्रमोद येंडोळे, संस्थान काटेलधामचे अध्यक्ष नरेंद्र पानांदुरकर, अशोक तायडे, डॉक्टर नंदू तायडे, मनीष कोळपकर आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। मेळाव्यादरम्यान 2 दिव्यांग जोडप्यांचे ऋणानुबंध व्यासपीठावर जुळल्याने उपस्थितांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले। मान्यवरांच्या हस्ते त्या जोडप्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला। तसेच मेळाव्यात बुलढाणा अर्बन बँकेच्या वतीने मयत सभासदांच्या वारसांना 1 लाखांचे विम्याचे धनादेश वितरित करण्यात आले। या उपक्रमामुळे गरजू कुटुंबांना आर्थिक दिलासा मिळाला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य योगेश घाटोळे व प्राचार्य राजीव पुंडे यांनी केले। तसेच प्राचार्य राजेश लोहिया, प्राचार्य प्रकाश भूते, अमित धूत, शाखा व्यवस्थापक भूपेंद्र अवचार, संतोष केला, राजेश गांधी, श्याम देवकर, मनोज गांधी यांच्यासह बुलढाणा अर्बन व सहकार विद्यामंदिरच्या कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। दिव्यांग बांधवांच्या आयुष्यात आनंदाची नवी पहाट उगवावी या भावनेतून आयोजित करण्यात आलेला हा मेळावा मोठ्या उत्साहात आणि सामाजिक बांधिलकी जपत पार पडला। दयाल सिंग चौहान, संग्रामपूर, बुलढाणा। आणि सगळे अधिकाऱ्यांनी त्यामध्ये पूर्ण जिल्ह्यातल्या महसूल अधिकारी, पोलीस अधिकारी सगळ्यांनी त्यामध्ये भाग घेतला। आणि ती मुलगी ती लहानपणापासून आमदार साहेबांना खूप प्रेम करते, वडिलांसारखं प्रेम करते। तिच्या वडिलांचं निधन झालं आणि आमदार साहेबांनी ठरवलं की या मुलीचं लग्न मी करणार आणि येत्या 12 तारखेला त्या मुलीचं लग्न आम्ही करतो। बरोबर, हा आनंद दुसऱ्यांना आनंद देण्यामध्ये जो आनंद असतो याच्यापेक्षा मोठा आनंद कुठलाच नाहीये। आणि म्हणूनच मला असं वाटतं राजकीय मंच तर खूप मोठे असतात, पण दिव्यांगांसाठी काम करण्यासाठी एवढा मोठा मंच आपल्याला इथे सगळे अतिथी आलेले आहेत। खरोखर आज असं म्हटलं, मला असं म्हणावंसं वाटतं की माणुसकी जिवंत आहे। आपण सगळ्यांनी मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे आभार मानते। आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सगळ्यांनी जे हातभार लावला त्यांचं पुन्हा एकदा इथं अभिनंदन करते आणि भविष्यात आपल्या सगळ्यांच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवते। धन्यवाद।